आपल्याला काय वाटतं की आपण वैदिक शेती करतोय, रासायनिक शेती करतोय, जैविक शेती, सेंद्रिय शेती करतोय, आपल्याला असं वाटतं. पण मुळात म्हणजे आपण जी शेती करतोय ती आपण नैसर्गिक शेती करतोय. कारण की आपल्याला माती, हवा, पाणी, सूर्यप्रकाश आपल्याला निसर्गाकडून मिळत आहे. मग आपण हवा कोणत्या कंपनीची घेतो, पाणी कोणत्या कंपनीचं घेतो, सूर्यप्रकाश कोणत्या कंपनीचा मिळवतो, माती कोणत्या कंपनीची आहे आपली. मग ही तर निसर्गाचीच आहे ना. मग त्याच्यामुळं आपण नैसर्गिक शेती करतो. मग सेंद्रिय, जैविक, वैदिक, रासायनिक ह्या काय आहेत? कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्यांचा हा प्रकार आहे. शेतीचा कुठलाही प्रकार नाहीये. म्हणून सेंद्रिय, वैदिक, जैविक, रासायनिक हा शेतीचा कुठलाही प्रकार नाही. हा प्रकार कंपन्यांचा आहे आणि ह्या कंपन्यांचे आपल्याला प्रोडक्ट मिळतात आणि आपण ते प्रोडक्ट सेंद्रिय, वैदिक, जैविक, रासायनिक नावाने ते प्रोडक्ट विकत घेऊन आपल्या पिकाला देत असतो. आणि ह्या प्रोडक्ट आपल्याला जे देत असतो, हे प्रोडक्टची गरज आपल्या पिकाला फक्त 10 ते 15% असते आणि आपण त्या प्रोडक्टवर 100% खर्च करत असतो. आणि 80 ते 85% जे आपल्याला निसर्गाकडून विनामूल्य मिळत असतं, आपण खर्च शून्यही करत नाही आणि त्याच्याकडे लक्षही देत नाही. मग आपली मुख्य हवा, सूर्यप्रकाश, पाणी, माती ह्याच सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत पिकांच्या वाढीसाठी आणि पिकांसाठी. मग आपल्याला या निसर्गाने एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि जर आपण या निसर्गाने दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली, तर आपल्याला कुठल्याही सेंद्रिय, वैदिक, जैविक, रासायनिककडे जाण्याची गरज नाहीये. पण आज आपल्याला कंपन्यांनी निसर्गाचा मार्ग बंद करून वैदिक, जैविक, रासायनिक या कंपन्यांचा मार्गाकडे घेऊन चाललेले आहेत. म्हणजे आपण हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे, की आपल्याला कोणत्या मार्गाकडे जायचंय, शेती कोणत्या मार्गाने चाललेली आहे आणि हे कंपन्यावाले आपल्याला कोणत्या मार्गाने घेऊन चाललेले आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे, की शेतीचा मार्ग कोणता आहे.